पुढच्या काळात 10वी 12वीची पोरं ए ब्रेव आता तुम्हाला सुट्ट्या लागतील. 10वीला 18-3 सुट्टी लागणार आहे. 18-3 भूगोलाचा पेपर शेवटचा. सुट्टीमध्ये ह्या पोरांना जरा कामं शिकू द्या. 50 रुपये कमीचं कमवू द्या. ही फुकाट फुकूसू नका जरा. याला आलाय ऊत आणि त्यांची लाड ही करते ही आपल्याला एवढं लई एकुलतं एक आहे नाहीतरी पंचासाठी कमवायचंय पोरासाठी. आज बापानो कर्ज नाही पोरानो कर्ज आहेत. तुम्हाला माहित नाही मला पोरानो कर्ज आहेत बापानो नाही. पोराच्या गाड्या हप्त्यावर आहे. पोरांचे मोबाईल हप्त्यावर आहे. बापानं मोबाईल शॉपी टाकून दिली. पोराने गेम सुरू केली. 3,000 लावली 9,000 लावली. 9,000 आणि एक दुकान विकलं. कर्ज करायला बाप पर्या कर्ज काढायला बाप आणि पोराची बाजू घ्यायला ही ही 150 आली. ही म्हणती 3 लाख म्हणजे काही लई नाही. पण उद्या जर माझ्या त्यानं काही बरं वाईट केलं तर इष्टीच नका आग लावता का खरे यानंच वाटलं. बरोबर खरंय का खोटंय? पोरांना कधी वळण लावायचं नाही. पुरीला कधी वळण लावायची नाही. फक्त कायम मुलांना देखत नवऱ्याचा अपमान करायचा. कायम मुला देखत नवऱ्याचा अपमान करायचा. तिने ती पैज लागल्यासारखं झालं. हा आता काय माहिती मुला देखत कधी नवऱ्याला बोलायचं. मुली देखत कधी नवऱ्याला बोलायचं. तुम्हाला ते कुस्ती जिंकल्यासारखं वाटतं नवऱ्याचा अपमान करायचं. आणि तुम्ही कुशाल मूर्खासारखं पोरा देखत नवऱ्याला बोलता. अरे उद्या तुमच्या पोरांवरचा ताबा सुटण्याचं कारणच हे